नमस्कार. मी मोरेश्वर बडगे. हाय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. निवडणुका आल्या की जाहीरनामे येतात. जाहीरनामे किती वाचायचे असतात, किती वाचनीय असतात, त्यापेक्षा किती पळायचे असतात याबद्दल कोण गंभीर. देशात आता पण जेवढ्या निवडणुका झाल्या तेवढेच जाहीरनामे आले, किती पाळले गेले हे पाहिलं आपण तर हातात निराशाच येईल. जाहीरनामे हा भूलभुलैया आहे. तो निवडणुकीपुरता असतो, त्यानंतर जाहीरनामे गुंडाळून ठेवले जातात. म्हणजे निवडणूक हे सायन्स आहे. निवडणूक जिंकायची हे सायन्स आहे आणि ते भाजपला चांगलं जमलं आहे. मग कधी अच्छे दिन आएंगे, कधी मंदिर वही बनाएंगे, अशा घोषणा. आता यावेळेला भाजपची घोषणा अजून म्हणजे लोकप्रिय घोषणा अजून यायची आहे. निवडणुका सुरू झाल्या आहेत तर यावेळेला काय बोलणार भाजप. म्हणजे आज भाजपचा जाहीरनामा मोदींच्या उपस्थितीत देण्यात आला. त्यात म्हटलं आहे की बाबा 5 वर्ष आम्ही मोफत रेशन देऊ, समान नागरी कायदा आणण्याचा प्रयत्न करू, एक देश एक निवडणूक, गरिबांसाठी 3 कोटी घरं, घरापर्यंत पाईपलाईनने गॅस, 70 वर्षावरील वृद्धांना मोफत उपचार 5 लाखापर्यंत. हे असे तुकड्या तुकड्यामध्ये घोषणा आहेत. पण खरंच या देशातील लोकांना नेमकं काय हवं आहे याचा अभ्यास कुठे झालाच नाही, होणार नाही. निवडणुका जिंकायच्या आहेत म्हणून निवडणूक जाहीरनामा. आता काँग्रेसचा जाहीरनामा पहा काय म्हणतो. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात म्हणजे राहुल गांधींनी परवाच सांगितलं की आम्ही सत्तेत येतात शेतकऱ्यांना कर्जमाफी, गरीब महिलेला दरवर्षी 1 लाखापर्यंत मदत. यावेळेला विरोधी पक्ष म्हणजे काँग्रेसचं टार्गेट यावेळेला भाजप आहे. त्यासाठी त्यांनी म्हटलं आहे की बाबा हे भाजपवाले घटना बदलायला निघाले, हे सत्तेत आले पुन्हा हॅट्रिकला 3ऱ्या वेळेला तर हे घटना बदलवतील, त्यामुळे हे नको. म्हणजे आज जो जाहीरनामा आला भाजपचा त्यात महागाई आणि बेरोजगारी याबद्दल काही उल्लेख नाही असं राहुल गांधींचं म्हणणं आहे. आता इंदिराजी जेव्हा होत्या, इंदिराजींच्या काळात इंदिराजी म्हणायच्या महागाई हा वर्ल्ड फेनोमेन आहे, म्हणजे जगभर महागाई आहे, तुम्ही भारताची काय गोष्ट करता असं त्यावेळेला इंदिराजी म्हणायचे. महागाई सर्वत्र आहे. पण तो महागाई म्हटलं की पब्लिक अट्रॅक्ट होते. अरे आपली भाषा बोलतोय, आपल्याबद्दल बोलतोय. पण हे लिहून घ्या तुम्ही की महागाई वाढतच राहणार आहे. ती कशी सांभाळायची, काय सांभाळायची, त्यासाठी आर्थिक धोरण लागते. आज कोणत्या पक्षाकडे आर्थिक धोरण आहे? भाजपकडे सुद्धा आर्थिक धोरण नाही आहे. मग त्यांनी नोटाबंदी केली, काय झालं? फसली नोटाबंदी. कुठे धोरणच नाही, आर्थिक धोरण. आता म्हणतात 5 वर्ष फुकट रेशन देऊ, 5 वर्ष फुकट अन्नधान्य. का फुकटाची सवय का लोकांना लावतात? आणि जर 80 कोटी लोक या देशात गरीब आहेत तर हा देश प्रगती करतोय असा दावा भाजप कोणाच्या भरवशावर करतोय? म्हणजे हे सर्व भूलभुलैया सुरू आहे. निवडणुकीचा जो पिरियड आहे 2-2.5 महिने तेवढा टाइमपास करायचा आणि मतलब आपला काढून घ्यायचा आणि सत्तेत यायचं. सत्तेत आल्यावर आपल्याला पाहिजे ते करायचं. निवडणुका हे टार्गेट ठेवून मग ते विरोधी कसे होत की सत्ताधारी हे आतापर्यंत जनतेशी खेळत आले आहेत. आपल्या देशात फक्त 2-3 राज्य प्रॉफिटमध्ये आहेत, नफ्यात आहेत. उदाहरणार्थ महाराष्ट्र बऱ्यापैकी नफ्यात आहे.
ते नफ्यातली जी राज्य आहेत निवडक 2, 4, 5 आहेत त्यांच्या भरोश्यावर पूर्ण देशाला पोचणं सुरू आहे. म्हणजे इथला पैसा त्यांच्यासाठी वापरला जातो. महाराष्ट्रात उद्योग आहेत म्हणून पूर्ण देशभरले उत्तर प्रदेश, बिहार, तिकडचे लोक महाराष्ट्रात येतात, इथे नोकऱ्या करतात, तिथल्या लोकांचे हक्क मारले जातात. याचा फायदा अनेकांनी घेतलेला आहे की मराठी अस्मिता वगैरे वगैरे, मराठ्यांनाच नोकऱ्या मिळायला पाहिजे, स्थानिकांना नोकऱ्या मिळायला पाहिजे. 80% नोकऱ्या स्थानिकांना. घोषणा चांगली आहे पण ती किती पाळली जाते? ती पाळण्यासाठी नसतेच. त्यामुळे आता यावेळेला विरोधकांनी म्हटलं की बघ घटना बदलू, भाजपचा डाव आहे घटना बदलू. पण मोदींनी लगेच सांगितलं की बाबा घटना बदलणं आता शक्यच नाही. कुणी आलं तरी घटना बदलणं आता शक्य नाही. तरी पण विरोधक ते या सर्व जाहीरनाम्यांच्या गोंधळामध्ये सामान्य माणूस प्रचंड गोंधळात आहे. कोणाला मतं द्यायची? नितीन गडकरी ज्याला विकास म्हणतात तो विकास आहे का? खरंच नागपूरचा विकास झाला आहे का? नागपूरच्या MIDC अर्ध्या अधिक बंद पडल्या आहेत, कुलपं लागली आहे, ते खरं आहे का? याचं उत्तर मिळणं अवघड आहे. पण विकास झाला आहे नागपूरचा असं ठासून सांगितलं जाते. नागपूरसाठीच परिस्थिती पूर्ण देशात आहे. एक लक्षात घ्या, यापुढे सरकार काही जबाबदारी पुढे घेणार नाही. नोकऱ्या, महागाई वगैरे सर्व प्रत्येकाने आपलं सांभाळायचं आहे. लक्षात आलं ना? म्हणजे तुम्हाला स्वतःलाच सांभाळायचं आहे. म्हणजे सरकारी दवाखान्यामध्ये माणसं का नाहीत? म्हणजे टेक्निशियन्स का नाहीत? मशीन्स बंद का आहेत? लोक सरकारी दवाखान्यात का जात नाहीत? खाजगीमध्येच का गर्दी करतात? या प्रश्नाचं उत्तर जाहीरनाम्यामध्ये येत नाही. आज अर्धाधिक बजेट लोकांचं शिक्षणामध्ये, शिक्षण महागडं झालंय. लोकांचं अर्ध बजेट शिक्षण, मुलांचं शिक्षण आणि मेडिसिन म्हणजे औषधाचा खर्च, दवाखान्याचा खर्च, याच्यामध्ये अर्ध बजेट जाते आणि उरलेलं व्यसनामध्ये जाते. कुठं आहे? कोणाचे धोरण आहेत? त्यामुळे जाहीरनामे तसे काही सिरियसली घ्यायचेच नसतात. तुम्ही यावेळेचे दोघांचेही राजीनामे म्हणजे काँग्रेसचाही जाहीरनामा आणि मोदींचाही जाहीरनामा सिरियसली घेऊ नका. 2014 मोदींनी सांगितलं होतं की अच्छे दिन आएंगे, शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करतो. लोकांनी सिरियसली घेतलं. ते लोकांचा गुन्हा आहे तो. मोदींनी नंतर कधी म्हटलं का अच्छे दिन बद्दल? कधी शब्द तरी काढला का? शेतकऱ्यांच्या उत्पन्नाबद्दल कधी शब्द काढला? काढायचाच नसतो. लोकांनी हे निवडणूक काळात जे बोललं जाते सर्व विसरायचं असते. अच्छे दिन आएंगे. नंतर भाजपवाले म्हणाले की बाबा अच्छे दिन आएंगे हे आमच्या गळ्यातलं हाडूक झालं आहे. तर आम्हाला सत्य द्यायचं होतं, त्यामुळे लोक जे मागत होते ते आम्ही देत होतो. काय पाहिजे? चंद्र पाहिजे, सूर्य पाहिजे, देऊ, पक्का देऊ. तारे पाहिजे, तारे देऊ, तारे आणून देऊ. काही झालेलं नाही, काही देऊ शकलेले नाहीत. लोक आहेत तिथेच आहेत. भारतामध्ये दोन भारत जगत आहेत. एक भारत, एक इंडिया आहे, तो सुखवस्तू आहे, बऱ्यापैकी आहेत त्याच्याकडे पैसे, 10-20% असेल तो. बाकी 80% जे लोक आहेत त्यांचे वांदे आहेत. त्यांना उपाशी ठेवलं, त्यांना भुके ठेवलं तर ते रस्त्यावर येतील. त्यामुळे त्यांना शांत ठेवण्यासाठी 80 कोटी लोकांना फुकट धान्य
दवाखान्यात 5 लाखापर्यंत उपचार वगैरे हे अशा योजना आणल्या जातात. कारण गरिबाला असंतुष्ट ठेवून कोणत्याही सरकारला राज्य करता येत नाही. गरिबांना समाधानी ठेवायचं, त्यांना रेशन वगैरे काय ते, पण त्यांना स्वावलंबी करायचं नाही. सध्या जगामध्ये प्रत्येक देशाची ही स्ट्रॅटेजी आहे. त्यामुळेच पुतीन तिकडे चीनमध्ये होत मिन हे सुरू आहे. भारतातलाच नव्हे तर जगातला मध्यमवर्गीय गरीब याच्यावर हेच संकट आहे. आणि जाहीरनामे देऊन जाहीरनामे वाचून ते सुटणार नाहीत. तुम्ही कुणालाही मतदान करा, शेवटी नोकरशहाच 5-25 IAS IPS हा देश चालवणार आहे. त्यांनी कशा चालवावं याचं धोरण आपल्याकडे नाही आहे. कुठलंही धोरण आपल्याकडे नाही. आर्थिक नाही, शेतकऱ्याबद्दल नाही, काही. शेतकरी सत्तेत आलो तर मी शेतकरी कर्जमाफी करतो. तर मनमोहन सिंगांनी केली होती कर्जमाफी. कर्जमाफी या शेतकऱ्याच्या दुखण्यावरचं औषध नाही. त्याला तुम्ही स्वस्तात खतं द्या, स्वस्तात बियाणे द्या, भरपूर सबसिडी द्या. अमेरिकेत भरपूर सबसिडी दिली जाते शेतकऱ्याला. आपल्याकडे दरवर्षी खताचे बियाण्याचे भाव वाढतात, दुप्पट वाढतात. याचं उत्तर कोणाकडे? हे जाहीरनाम्यातून उत्तर हे प्रश्नही मिळणार नाही, तर उत्तरही मिळणार नाही. तुम्हाला काय वाटते ऐकून कमेंट करा. नमस्कार.